नमो नमः छात्राः। अद्य वयं दशमीकक्षायाः सप्तमः पाठः पश्यामः। पाठस्य नामधेयम् अस्ति संस्कृतनाट्यस्तबकः। काव्येषु नाटकं रम्यम् इति उक्तिः सार्था एव, प्रसिद्धा अपि। नाट्यशास्त्रम् इति ग्रन्थः भरतमुनिना रचितः। तद्ग्रन्थे तेन लिखितं नाट्ये किं भवेत् किं न भवेत्। नाटकस्य 10 प्रकाराः तेन वर्णिताः। तद् नाटकम् इति प्रथममस्ति। काव्यामध्ये नाटक हे अतिशय रमणीय असं असतं, कारण ते प्रत्यक्ष समोर घडत असतं आणि त्यामुळे काव्यामध्ये काव्येषु नाटकं रम्यम ही उक्ती आणखीनच योग्य अशी ठरते। कारण नाटकामध्ये कथानक हे जिवंत पात्रांच्या रूपातून आपल्यापुढे येत असतं आणि त्यामुळे हे अतिशय रमणीय असं नाट्य होत असतं। आता आपण या पाठामध्ये असे संस्कृतच्या 3 नाटकांचा अभ्यास करणार आहोत। म्हणूनच पाठाचं नाव संस्कृत नाट्यस्तबकः असं आहे। 3 पुष्प इथं गुंफलेली आहेत। संस्कृत कवीषु कालिदासस्य स्थानम् अनन्यसाधारणम्। अभिज्ञानशाकुन्तलम् इति तस्य प्रसिद्धं नाटकं। तस्य नाटकेषु भारतीयसंस्कृतेः मूल्यानाञ्च प्रतिबिम्बं दृश्यते। इदानीन्तनकालेपि तस्य साहित्यं जनान् रंजयति। लक्षात आलंच असेल, पहिलं नाटक पहिलं पुष्प जे आहे, पहिला नाट्य उतारा जो आहे तो कालिदास रचित अभिज्ञानशाकुन्तलम या नाटकामधला आहे। हा पाठ आपल्याला सरळ अर्थलेखनासाठी आहे। त्यामुळे हा पाठ घालण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्याला नाट्य साहित्याचा परिचय व्हावा, त्यांची ओळख व्हावी आणि आपल्याला नाटकाबद्दलची रुची निर्माण व्हावी, असा त्यामागचा हेतू आहे। कालिदासाबद्दल बोलायचं झालं तर कालिदास हा कवी कुलगुरू असं मानला जातो। पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं की त्याच्यासारखा दुसरा कवी झालाच नाही। कालिदासानं स्वतःबद्दलची माहिती कुठेही फारशी लिहून ठेवलेली नसल्यामुळं त्याच्या साहित्यामधूनच त्याच्याबद्दलचे अंदाज करावे लागतात। त्यामुळे तो कधी होऊन गेला, त्याचा काळ कोणता, त्याच्याबद्दलची माहिती फारशी मिळत नाही। त्यामुळे विद्वानांच्यामध्ये त्याच्या काळाबाबत बरेचसे मतभेद आढळतात। पण त्याच्या कलाकृती मात्र अतिशय सुंदर रमणीय अशा आहेत। अशा 7 कलाकृती त्याच्या मानल्या जातात। त्यात 3 नाटकं आहेत, मालविकाग्निमित्रम, अभिज्ञानशाकुन्तलम, विक्रमोर्वशीयम अशी 3ही नाटकं कालिदास रचित अतिशय सुंदर अशी आहेत। रघुवंशम, कुमारसंभवम ही 2 महाकाव्य कालिदासानं लिहिलेली आहेत आणि ऋतुसंहार, मेघदूत ही पण काव्य त्याने लिहिलेली आहेत। ही सर्वच काव्य अतिशय सुंदर, निसर्ग हा कालिदासाच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये अतिशय सुंदर काम करत असतो। निसर्ग वर्णन हे पाहण्यासारखं असतं आणि उपमा कालिदासस्य ही उक्ती सुद्धा कालिदासाच्या उपमांवरनं आपल्याला सार्थ आहे असं वाटायला लागतं। कालिदासानं रचलेल्या या पाठाचा आपण अभ्यास करूयात। सरळ अर्थ लेखनासाठी असल्यामुळं आपण त्याचा सरळ अर्थ पाहणार आहोत आणि त्याबरोबरच कालिदासाचं रचना कौशल्य जे आहे तेही त्यातून पाहणार आहोत। प्रथमम् अहं पाठं पठामि पाठ्यपुस्तकेषु पश्यतु। ततः प्रविशति वैखानसः अन्यो तापसौ च। वैखानसः राजनम् अवरुद्ध्य, राजन् आश्रमं मृगोऽयं न हन्तव्यः आशु प्रतिसंहरसायकं राज्ञां शस्त्रम् आर्द्रत्राणाय भवति न तु अनागसि प्रहर्तुं। दुष्यन्तः प्रतिसंहृतः एषः सायकः यथोक्तं करोति। वैखानसः राजन् सबिदाहरणाय प्रस्थिता वयम् एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीरम् आश्रमो दृश्यते। प्रविश्य प्रतिगृह्यताम् आतिथेयः सत्कारः। दुष्यन्त तपोवननिवासिनाम् उपरोधो मा भूत्, अत्र एव रथं स्थापय यावत् अवतरामि। सूतः धृतः प्रग्रहः अवतरतु आयुष्मान्। दुष्यन्त अवतीर्य सूत विनीतवेषेण प्रष्टव्यानि तपोवनानि नाम
इदं तावत् गृह्यताम् इति सूतस्य आभरणानि धनश्चोपनीय। सूत यावद् आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम् अपावर्ते तावद् आर्द्रपृष्ठाः क्रियन्तां माजिनः। सूत तथा इति निष्क्रांतः। हा जो उतारा घेतलेला आहे हा कालिदासानं रचलेल्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातल्या पहिल्या अंकातला हा भाग आहे। त्याचं कथानक थोडक्यात असं की दुष्यंत राजा हा शिकारीसाठी म्हणून बाहेर पडलेला असताना एका हरणाच्या पाठलाग करत असताना हरणाच्या पाठीमागे लागून तो कण्व मुनींच्या आश्रमामध्ये शिरतो आणि तिथे हा वैखानस त्यांना अडवतो की हे आश्रमवासी हरिण आहे आणि ते तुम्ही मारू शकत नाही। आणि त्याबरोबरच हा वैखानस त्याचं स्वागत करतो आणि राजाला अतिथी सत्कार घेण्याची विनंती करतो। आणि त्यानिमित्तानं दुष्यंत राजा कण्व मुनींच्या आश्रमामध्ये येतो। योगायोगाने तिथे या नाटकाची नायिका शकुंतला जी कण्व मुनींची मानसकन्या आहेत त्यांनी तिचा सांभाळ केलेला आहे त्यांची गाठ पडते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात। दुसऱ्या अंकामध्ये त्या दोघांचं प्रेम फुलतं। त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संमतीनं गांधर्व विवाह करतात, पण तेव्हा कण्व मुनी आश्रमामध्ये नसतात आणि ही घटना त्याच वेळा घडून येते। आणि त्यानंतर मग राजा तिथून बाहेर पडतो। राजानं आपली आठवण म्हणून एक अंगठी दिलेली असते आणि त्या अंगठीचं स्मरण ती करत असताना पुढच्या अंकामध्ये दुर्वास ऋषी तिथे येतात आणि शकुंतला तिथेच असते, पण ती त्यांचं स्वागत करत नाही, अतिथी सत्कार करत नाही आणि त्यामुळं दुर्वास ऋषी शाप देतात शकुंतलेला की ज्याच्या स्मरणामध्ये तू आत्ता मग्न आहेस आणि माझा अपमान केलास तोच तुला विसरून जाईल। पण तिच्या ज्या सख्या आहेत त्या सख्या दुर्वास ऋषींची मनोधरणी करतात आणि उश्राप मागून घेतात की ते जे अभिज्ञान झाल्यावरच त्याची ओळख दाखवल्यावरच तिचं स्मरण राजाला होईल। हा असा उश्राप त्यांना त्या प्राप्त करून घेतात। आणि त्यानंतर थोड्या काळानंतर कण्व मुनी आश्रमात आल्यानंतर शकुंतलेची पाठवणी करायचा प्रसंग येतो। हा प्रसंग चौथ्या अंकामध्ये येतो आणि हा प्रसंग जो आहे हा चौथा अंक जो आहे अतिशय रमणीय असा आहे आणि म्हणूनच या श्लोकाबाबत या अंकाबाबत असं म्हणलं जातं की काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला तत्रापि च चतुर्थोंकः तत्र श्लोकचतुष्टयम्। म्हणजे काव्यात नाटक श्रेष्ठ, नाटकामध्ये शाकुंतल नाटक श्रेष्ठ, त्या शाकुंतल नाटकातला चौथा अंक हा आणखीनच रमणीय आणि त्यातलेही 4 श्लोक रमणीय आहेत। तर ते काय आहेत तर ते आजही लागू होणार आहेत, कारण कण्वासारखा तपस्वी मुनी ऋषीमुनी कन्येची पाठवणी करताना जी त्यांनी फक्त सांभाळलेली आहे ती सांभाळून तिला सासरी पाठवताना त्यांना इतकं दुःख होते, त्यामुळे ते असं म्हणतात की माझ्यासारख्या विरक्त असणाऱ्या ऋषीमुनींना आता तपस्वीला देखील जेवढं दुःख होते आपली मुलगी पाठवताना तर सामान्य लोकांची काय कथा होत असेल। आणि त्यानंतर ते तिला उपदेश देतात, तो उपदेश आजही मुलींना लागू पडेल असा आहे। आणि इथेच आपल्याला कालिदासाचं व्यवहार ज्ञानही दिसतं आणि उपदेशही त्याचा योग्य दिसून येतो। शकुंतलेची पाठवणी होते आणि मग शचीतीर्थामध्ये तिची ती आठवणीची ओळखीची खूण असलेली अंगठी पडते आणि त्यामुळं दुष्यंत राजा शापाच्या प्रभावानुसार तो तिला विसरून गेलेला असतो आणि त्यामुळे दरबारामध्ये तिची खूपच करुण अवस्था होते की दुष्यंत तिला स्वीकारायला नकार देतो आणि त्यामुळं तिला एक आकृती येऊन घेऊन जाते आणि मग मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये ती एका मुलाला जन्म देते। आणि मग दुष्यंत राजाला थोड्या दिवसांनंतर एका कोळ्याच्या हाती ती अंगठी त्याच्यापर्यंत पोहोचते आणि मग त्याला आठवण होते अरे ही अंगठी आपण शकुंतलेला दिली होती आणि त्यामुळे त्याला पश्चाताप होतो की खरंच ती येऊन गेली आणि आपण मात्र तिचा स्वीकार केला नाही। आणि त्यामुळं जेव्हा तो पुन्हा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये स्वर्गातून येत असताना जातो तेव्हा त्याला एक मुलगा सिंहाचे दात मोजताना दिसतो। पहिली भेट त्याची तशी होते आणि मग हळूहळू कालिदासानं योजलेल्या योगायोगांचा परिणाम म्हणून दुष्यंताला अतिशय नाट्यमय रीतीनं कळतं की हा मुलगा जो आहे सर्वदमन असं त्याचं नाव ठेवलेलं असतं,
तो मुलगा म्हणजे आपलाच मुलगा आहे. आणि मग तिथे त्या सर्व कुटुंबाची, आधी मुलाची आणि मग शकुंतलेची दुष्यंताशी गाठ पडते आणि असं हे सुखांतक असं नाटक संपतं. हे कथानक आहे आणि त्या कथानकातला हा सुरुवातीचा, पहिल्या अंकातला सुरुवातीचा भाग आपण बघतोय. दुष्यंत राजा हा शिकारीला निघालेला आहे आणि शिकारीचं जे हरिण आहे त्यानं त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि ते हरिण तपोवनामध्ये येतं आणि ते मारण्यासाठी म्हणून तो तयारीत असतो. पण तिथे हे तपस्वी येतात. वैखानस राजाला अडवून म्हणतो. पहा, ततः प्रविशती वैखानसः अन्यौ तापसौच. कंसातल्या या सगळ्या सूचना आहेत. तेव्हा आपल्याला, आपण नाटक बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, तेव्हा कळेल की कंसातल्या सूचना आहेत. त्यानंतर वैखानस प्रवेश करतो आणि अन्य तापसी सुद्धा. वैखानस राजनम अवरुद्ध्य, राजाला अडवून म्हणतात, राजन आश्रममृगोयम, हे राजा हा आश्रमातील मृग आहे, हा आश्रमातील हरिण आहे. न हंतव्य, न हंतव्य, हा आश्रमातील हरिण मारणं योग्य नाही. हंतव्य, हन धातूपासून बनलेलं हे विध्यर्थक विशेषण आहे. हंतव्य म्हणजे मारण्यास योग्य, न हंतव्य म्हणजे मारण्यास योग्य नाही. त्यामुळे हे राजा, हे हरिण आश्रमातील हरिण आहे, हे कृपया मारू नये, मारण्यास योग्य नाही. आशु प्रतिसंहर सायकम, आशु ताबडतोब, झटकन, प्रतिसंहर दूर करा, सायकम म्हणजे बाण, बाण ताबडतोब दूर करा. जो तुम्ही त्या लक्ष्यावर धरलेला आहे तो बाण ताबडतोब दूर करा. राज्ञां शस्त्रम आर्तत्राणाय भवती न तू अनागसी प्रहर्तुम, राजांची शस्त्र ही आर्तत्राणाय, जे आर्त आहेत, जे दुःखी आहेत, त्या दुःखी लोकांचं दुःख दूर करण्यासाठी असतात. राजांची शस्त्र ही दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी असतात. न तू अनागसी प्रहर्तुम, अनागसी जे निष्पाप आहेत, निष्पापांना मारण्यासाठी नाहीत. प्रहर्तुम, प्र अधिक हर धातू आहे, तुमंताव्य आहे, म्हणजे मारण्यासाठी. निष्पापांना मारण्यासाठी राजांची शस्त्र नसतात. राजांची शस्त्र ही दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी असतात, ना की निष्पापांचे प्राण घेण्यासाठी किंवा निष्पापांना मारण्यासाठी. दुष्यंत प्रतिसंहृतः एषः सायका, हा मी बाण दूर केला. यथोक्तम करोति, यथा उक्तम ते बोलल्याप्रमाणे करतो. हा मी बाण खाली घेतला, दूर केला आणि तो बाण जो आहे तो दूर करतो. राजन समिधाहरणाय प्रस्थितावयम, वैखानासाठी ते तपस्वी जे आहेत ते बाहेर निघालेले आहेत. समिध आहरणाय, समिधा आणण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर प्रस्थिताहा निघालेलो आहोत. आम्ही समिधा आणण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत. एषः खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीरम आश्रमः दृश्यते, हा खरोखर कुलपती कण्वांचा अनुमालिनी नदीच्या तीरावर आश्रम दिसतो आहे. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारा, आणि त्या आश्रमात प्रवेश करून तुम्ही अतिथी सत्कार घ्यावा. आम्ही बाहेर पडतो आहोत, पण तरीसुद्धा तुम्ही त्या अनुमालिनी तीरावर जो आश्रम आहे कण्व मुनींचा, जे या आमच्या कुलाचे पती आहेत, कुलाचे प्रमुख आहेत, त्या कण्व मुनींच्या आश्रमामध्ये आपण प्रवेश करावा आणि अतिथी सत्कार घ्यावा. दुष्यंतः तपोवन निवासिनीनाम उपरोधो माभूत, तपोवन निवासी, तपोवनात राहणारे, उपरोधः माभूत, त्यांना त्रास नको व्हायला. अत्र एव स्थापय यावत अवतरामी, तपोवन हे तपाचरणी तपस्वींचं, ऋषींचं निवासस्थान आहे आणि तिथे शांतता आवश्यक आहे. त्यामुळं अशा ठिकाणी रथ घेऊन जाणं हे योग्य नाही, हे राजाला समजतंय. आणि त्यामुळं राजा म्हणतो की तपोवन निवासिनींना त्रास नको, त्यामुळे आपण इथेच रथ थांबव, तोपर्यंत मी उतरतो, इथेच रथ थांबव, मी उतरतो, असं सूताला तो म्हणतो. सूत म्हणजे सारथी, ज्यानं रथ जो धरलेला आहे, घोड्यांचे लगाम ज्यानं धरलेले आहेत तो.
धृतः प्रग्रहः, प्रग्रह म्हणजे लगाम, लगाम धरलेले आहेत. अवतरतु आयुष्मान, आयुष्मंतांनी उतरावं. हे आदरार्थी राजाला बोललेलं संबोधन आहे. आयुष्मान, दीर्घायुषी अशा राजांनी उतरावं, मी लगाम धरलेले आहेत. दुष्यंत अवतीर्य, उतरून. सूत विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. हे सूता, विनीत वेषेण, विनीतः वेषः, विनीत म्हणजे नम्र, नम्र वेषानेच तपोवनामध्ये जावं. तपोवनानी नाम अशी रचना आहे. तपोवन म्हणजे, तपोवने म्हणजे नम्र वेषाने जाण्यासारखी असतात. प्रवेष्टव्याने. इदम तावत गृह्यता, म्हणून इदम हे तू धारण कर, हे तू ग्रहण कर, हे तू घे. इति सूतस्य आभरणानी धनुच उपनेय, असं म्हणून आपले अलंकार आणि धनुष्य दोन्ही त्याच्याजवळ देऊन सूत यावत आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम अपावर्ते तावत आर्द्रपृष्ठाः क्रियंताम वाजिनः. सूताला परत उद्देशून राजा म्हणतो की तपोवनात जायचं म्हणजे नम्र वेषानं गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे राजा म्हणून नाही जाऊन उपयोग, आपल्याला एक नम्र माणूस म्हणून जायला पाहिजे. म्हणून राजाचे सर्व आभरणं, आभूषणं जी आहेत, त्यानंतर धनुष्य, ह्या दोनही गोष्टी तो सूताकडे सुपूर्द करतो. आणि सूताला म्हणतो जोपर्यंत यावद आश्रमवासिनः दृष्ट्वा, जोपर्यंत मी आश्रमवासींना भेटून अपावर्ते परत येत नाही, तावत तोपर्यंत आर्द्रपृष्ठाः क्रियंताम वाजिनः, वाजिन म्हणजे घोडा, वाजिनः घोड्यांना, घोड्यांच्या पाठी, पृष्ठाः आर्द्रपृष्ठाः क्रियंताम त्यांच्या पाठी ओल्या कराव्यात, म्हणजेच त्यांना थोडक्यात पाणी घालून त्यांना विश्रांती द्यावी, असं इथं राजा सूताला सांगतो. सूत म्हणतो तथा, ठीक आहे तसेच होईल. इति निश्रांतः, असं म्हणून निघून जातो. इथं हा आपला छोटासा नाट्य उतारा संपलेला आहे. पण या छोट्याशा नाट्य उतार्यातूनही आपल्याला दुष्यंताचे गुण दिसून येतात आणि कालिदासाची रचना पण इथे दिसून येते. ही सुरुवातीच्याच वैखानसाच्या बोलण्यातून व्यक्त होतं. वैखानस हा एक साधा तपस्वी आहे, पण तरीसुद्धा राजासमोर तो बोलतोय आणि राजाला सांगण्याचं धाडस आहे त्याचं की राजांची शस्त्र ही केवळ त्यांचं दुःख दूर करण्यासाठी आहे, निष्पापांवर बाण चालवण्यासाठी नाही आहेत, हे सांगण्याचं धाडस वैखानस करू शकतो. आणि यातून राजाचं कर्तव्यही सांगितलं गेलेलं आहे. आणि राजासुद्धा लगेचच तपस्वीचा ऐकतोय, म्हणजे असं म्हणत नाही मी राजा आहे, तू साधा माणूस आहेस मग तुझं काम आहे ऐकावं, असं तिथं नाही आहे. दुष्यंत हा सुद्धा अतिशय नम्र आहे आणि त्यामुळं तपस्वींचं, मोठ्या ऋषीमुनींचं ऐकावं आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानतो आहे, हा एक राजाचा गुण आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर मग राजा पुन्हा असं म्हणतो की तपस्विनी जे तपोवनात राहणारे लोक आहेत त्यांना आपला त्रास व्हायला नको, आणि म्हणून रथही बाहेरच लावायला सांगतो सूताला. म्हणजे इथेही राजाची काळजी दिसून येते आपल्या सामान्य जनांच्या, लोकांच्या जीविताची, त्यांच्या विचारांची. आणि त्यानंतर पुन्हा राजाला बऱ्याच गोष्टी माहितीच जाणवतं की कसं वागलं पाहिजे. त्याच्या लक्षात येतं की तपोवनात प्रवेश करायचा आहे तर आपला वेश कसा पाहिजे, नम्र पाहिजे. तिथं आपण गर्वानं जाऊन चालणार नाही किंवा धनुष्यबाण घेऊन बलवान म्हणून जाऊन चालणार नाही, तर एक सामान्य माणूस म्हणून किंवा विनीत नम्र माणूस म्हणून जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी आपले सर्व दागिने आपल्या सूताकडे, सारथ्याकडे दिले, धनुष्य देखील दिलं आणि तिथून तो आत जाण्यासाठी निघालेला आहे. पण पुढंही आणखीन त्याचं हे दिसतं, गुण हा दिसतो की घोड्यांच्याही पाठी ओल्या करायला सांगितल्या. म्हणजे त्याचं प्राण्यांवरचंही प्रेम आपल्याला दिसून येतं की त्यानं जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत त्या घोड्यांना विश्रांती मिळेल, हा त्याचा विचार अतिशय स्तुत्य असा वाटतो. त्यामुळे दुष्यंताची अनेक इथं गुणवैशिष्ट्ये आपल्याला ह्या छोट्याशा पाठामध्ये दिसून येतात. हा झाला पाठ. प्रथम पुष्प झालेलं आहे. यातून आपण काही शब्द आणि संधी पाहणार आहोत. संस्कृत नाट्यस्तबके आगताः शब्दाः अत्र सायकं, सायकं शरः, बाण, विनीत, विनीत, नम्र,
वाजिन् वाजिनः अश्वाः घोडे। अत्र धातुरूपाणि अपि सन्ति। अवरुद्ध्य अव अधिक रुध धातू आहे हा, त्याचं हे ल्यबंतव्य आहे। अवरुद्ध्य म्हणजे अडवून। हंतव्यः हन या धातूपासून बनलेलं हे विद्यार्थी विशेषण आहे। हंतव्य म्हणजे मारण्यास योग्य। प्रहर्तुम प्र अधिक रुहर धातू आहे, त्याचं हे तुमंतव्य आहे। या प्रहार करण्यासाठी, ठार मारण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो। आहरणाय अधिक रुहर असा मूळ धातू आहे आणि त्याचं हे चतुर्थीचं रूप केलेलं आहे। आहरणम असं विशेषण होईल त्याचं। आहरणाय म्हणजे आणण्यासाठी। प्रहर्तुम दोन्ही हे रु धातूचेच रूप आहेत, पण दोन्हीचा अर्थ वेगळा होतो कारण उपसर्ग वेगळे लागले। प्रहर्तुम रुहरचा अर्थ वेगळा होतो, इथे या रुहराचा अर्थही वेगळा होतो। आ अधिक हर म्हणजे आणणे, आणण्यासाठी। आहरणाय आणि इथं मारण्यासाठी असा अर्थ होतो। त्यामुळे उपसर्गांचा वापर करून वेगवेगळे अर्थ आपल्याला क्रियापदांचे दाखवता येतात। अधुना संधया। प्रथमे पुष्पे आगताः संधयः निवासिनीनाम् उपरोधः मा। निवासिनाम् अधिक उपरोधः अधिक मा। यावत् अधिक अवतरामि यावदवतरामि। सूतस्य आभरणानि सूतस्याभरणानि। दृष्ट्वा अहम् अपावर्ते दृष्ट्वा अधिक अहम् अधिक अपावर्ते दृष्ट्वाहम् अपावर्ते।